पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातल्या 3 आरोपींना जामीन मिळालेला आहे। अमित दिगवेकर, नवीन कुमार आणि सुरेश अशी आरोपींची नावे आहेत। आरोपी हे गेल्या 6 वर्षांपासून कैदेत असल्याने ते जामिनास पात्र आहेत असं कर्नाटक हायकोर्टातल्या न्यायमूर्ती एस विश्वजीत शेट्टी यांनी निकाल देताना म्हटलंय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अमेय, या प्रकरणातल्या 3 आरोपींना आता जामीन देण्यात आलेला आहे, काय नेमकी अपडेट? अतिशय मोठी अपडेट आहे, कारण की या घटनेला अनेक वर्ष उलटून गेलेत आणि आरोपींच्या अटकेनंतर गेली 6 वर्ष हे तिन्ही आरोपी जेलमध्ये होते, त्यामुळे आपण जामिनास पात्र आहोत। हा खटला तिथल्या सत्र न्यायालयात सुरू आहे, परंतु तो अद्याप न्यायप्रविष्ट आहे, त्याचा निकाल लागलेला नाहीये। तसेच हा खटला कधी संपून त्याचा निकाल लागेल हा सुद्धा अद्याप प्रश्न आहे। त्यामुळे या आरोपींनी जामिनासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विश्वजीत यांनी ही याचिका स्वीकारत या तिन्ही आरोपींना सशर्त जामीन दिलेला आहे। त्यामुळे या प्रकरणी ज्या घटना जोडलेल्या होत्या, म्हणजे गौरी लंकेश यांची हत्या जरी नंतर झाली असली तरी नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे या हत्याकांडाशी ही घटना लिंक्ड होती, त्यामुळे एकच मोडस ऑपरेंडी वापरण्यात आलेली होती। त्यामुळे या प्रकरणात मिळालेला जामीन हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच या आरोपींनी आता जामिनासाठी अर्ज केलाय। त्यामुळे आता याच धर्तीवर इतर आरोपी सुद्धा जामिनासाठी अर्ज करतात का हे पाहावं लागेल। ठीक आहे अमेय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।